नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. एक महत्त्वाचं अपडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठांतर्गत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी समजून सांगितलं जाईल आणि अशाच प्रकारच्या मुक्त विद्यापीठाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, हे जे परिपत्रक आहे 30 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ह्या 27 मे 2026 पासून सुरू होणार आहेत. उन्हाळी परीक्षा म्हणजे वार्षिक परीक्षा ज्या आहेत ते कधी असणार आहेत? 27 मे 2026 पासून सुरुवात होणार आहे. त्याचे वेळापत्रक या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. ठीक आहे. तर बघा, अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेज येत होते की सर आमचं 2 परीक्षा म्हणजे या वर्षीपासून विद्यापीठाने काय केलंय की एकाच वर्षी तुम्हाला 2 कोर्सचे प्रवेश घेता येते आणि अशा बरेच विद्यार्थ्यांनी 2 कोर्सला प्रवेश घेतलेला आहे. म्हणजेच उदाहरणार्थ समजा एका विद्यार्थ्यांनी MA ला ॲडमिशन केलं असेल, त्याचबरोबर त्याच विद्यार्थ्याने परत DCM, डिप्लोमा किंवा आणखी एखाद्या कुठल्यातरी दुसऱ्या कोर्सला ॲडमिशन घेतलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 2 परीक्षेचं टाइम टेबल एकाच दिवशी आलेलं आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर त्या संदर्भात हे परिपत्रक आहे. व्यवस्थित वाचतो बघा. तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल. बघा, विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एकाच वेळी एकापेक्षा अधिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेतला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे एकाच वेळी तुम्ही 2 कोर्सला प्रवेश घेतला असाल तर. ठीक आहे. अशा विद्यार्थ्यांकरिता परीक्षा मंडळाच्या 59व्या बैठकीत ठराव क्रमांक बघू शकता तुम्ही या ठिकाणी. या समितीच्या शिफारशीनुसार मे-जून 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, आता निर्णय काय महत्त्वाचं. ज्या विद्यार्थ्यांनी 2 कोर्सला प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांकरिता हा महत्त्वाचं अपडेट, महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा काय सांगितलंय. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मे 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी एकाच वेळी एकापेक्षा अधिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेतला असल्यास आणि जर टाइम टेबलमध्ये ओव्हरलॅप्ड वेळापत्रकामुळे एकाच दिवशी 2 शिक्षणक्रमांतर्गत विषयांची परीक्षा आल्यास, काय म्हणतो बघा मी, म्हणजे MA मराठीचं पेपर पण त्याच दिवशी आहे आणि MA इंग्लिशचा पण पेपर त्याच दिवशी आहे किंवा BAचं पेपर त्याच दिवशी आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी काय म्हणतोय बघा, एकाच दिवशी जर तुमचे 2 पेपर येत असतील, कोणते, जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला असेल तर. ठीक आहे. म्हणजे फक्त या विद्यापीठापुरतं मर्यादित हे परिपत्रक आहे. तर बघा काय सांगितलंय, जर टाइम टेबल ओव्हरलॅप्ड होत असेल, म्हणजे एकाच दिवशी जर 2 विषयाच्या परीक्षा जर येत असेल, काय म्हणलंय, कोणत्या शिक्षणक्रमाची परीक्षा मे-जून 2026 मध्ये द्यावी याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांनी स्वतः घ्यायचा आहे. म्हणजे मी MAचं देऊ का BAचं देऊ. जर समजा तुम्ही MA ला पण ॲडमिशन केलंय आणि BA ला पण केलंय, तर तुम्हाला MAचं परीक्षा द्यायचं का BAचं परीक्षा द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. ठीक आहे. तर पुढे काय म्हटलंय, तसेच मे-जून 2026 या परीक्षेदरम्यान ओव्हरलॅप्ड वेळापत्रकामुळे विद्यार्थी ज्या विषयात अनुपस्थित होते अशा विद्यार्थ्यांची अनुपस्थित विषयासाठीचीच परीक्षा, काय म्हणतो बघा मी, जर 2 असतील, तुम्ही MAचे दिला तर BA ला तुम्ही या ठिकाणी ॲब्सेंट असणार आहे. तर अशा ॲब्सेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा आयोजित करण्यात येणार असून ही परीक्षा फक्त शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एकाच वेळी एकापेक्षा अधिक शिक्षणक्रमांना प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एकाच वेळी एकापेक्षा अधिक कोर्सला प्रवेश घेतला आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर एकाच दिवशी 2 पेपर येत असतील तर त्यासाठी कोणतं पेपर द्यायचं हे आपण ठरवायचं आणि दुसरा जो पेपर आहे तुम्ही ज्या पेपरला ॲब्सेंट असणार आहे ते पेपर तुम्हाला नंतर घेण्यात येणार आहे. त्याची पुनर्परीक्षा नंतर होणार आहे. ठीक आहे. अशा विद्यार्थ्यांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. याकरिता विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक राहील. वरील विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेच्या आयोजनाबाबत तपशील यथावकाश कळवण्यात येईल. बघा, जे काही टाइम टेबल असणार आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी नंतर विद्यापीठाकडून पब्लिश करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आहे. बघा, तुम्हाला समजलं असेल तर नसेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही यावर्षी विद्यापीठाने त्यांच्या निर्णयानुसार 2 कोर्सला प्रवेश घेता येते आणि त्याप्रमाणे जर तुम्ही प्रवेश घेतला असेल 2 कोर्सला, BA ला पण आहे आणि MA ला पण आहे. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एकाच दिवशी जर दोन्ही परीक्षा येत असतील तर त्यातील एक परीक्षा तुम्ही देऊ शकता. समजा तुम्ही MA दिला असेल तर BA ला तुम्ही ॲब्सेंट असणार आहे. तर असं ॲब्सेंट असणारी जी परीक्षा आहे ते तुम्हाला पुरवणी परीक्षा त्याची घेण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याचं टाइम टेबल जे आहे तुम्हाला नंतर पब्लिश केलं जाणार आहे. ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट मुक्त विद्यापीठाचे पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. हे जे परिपत्रक आहे 30 एप्रिल 2026 परिपत्रक आहे, ऑफिशियल परिपत्रक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे महत्त्वाची माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांनी एकाच वेळी 2 कोर्सला प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आहे. जर तुमच्या ओळखीचे असे कोणी मित्र असतील तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. ठीक आहे. आणि मुक्त विद्यापीठाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू.